वन्दे स्वरूपानन्दम् सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः. आदरणीय स्वामीभक्त व दा भट लिखित स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प पहिले, भाग 10. श्रींना तुळशीपत्र फुलं अर्पण करून मामा पायावर डोकं ठेवणार हे पाहून श्रींनी त्यांना पलंगावरच मस्तक ठेवून नमस्कार करण्यास सुचवलं. नमस्कार करताना मामांचा प्रेमभाव, भक्तिभाव उचंबळून आला. श्री आज अगदी प्रसन्न, शांत दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आज दिव्य तेज भासत होतं. अर्धोन्मिलित दृष्टीवरून ते अगदी वेगळ्याच अवस्थेत असावेत असं वाटत होतं. त्यांनी मामांना त्यांच्या शेजारीच स्वतःच्या पाठीला किंचितसा स्पर्श करून उभं राहण्यास सुचवलं. जणू मामांच्या त्या स्पर्शानंच ते बोलण्याच्या मनस्थितीत येत होते. शब्दानं वर्णन करता येणार नाही असा सुगंध खोलीत दरवळला होता. ओठांची अगदी मंद हालचाल करीत अगदी शांत आणि हळू आवाजात श्री बोलू लागले. मी पादस्पर्श, हार घालून घेणं, पादसंवाहन करणं, पाद्यपूजा, तीर्थ देणं वगैरे गोष्टी नको म्हणतो. कारण अंतरीच्या शुद्ध भावानं हे सर्व लाभतंच. गुरुसेवा याचा अर्थ केवळ शारीरिक सेवा असाच नव्हे. काल तुम्ही माझ्या खडावा घेऊन पुढे आलात असं नको. शिष्याचा भाव असावा. पण गुरुनं शिष्याची सेवाही विशेष कारण नसताना घेऊ नये. या सर्व भावनाच असतात. आपणाला भावातीत व्हायचं आहे. निर्गुण निराकार उपासनेत हे कुठं बसतं सांगा पाहू. नंतर डॉक्टर मिराशिबू आले. मामा श्रींच्या शेजारी असलेले पाहून त्यांना आश्चर्य वाटत असलेलं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. श्रींच्या अंगास स्पर्श करून उभं राहणाऱ्या व्यक्ती अगदी अनेक दिवसांच्या सहवासातल्या आणि 2-3च होत्या. श्रींनी डॉक्टर मिराशींना शक्य असल्यास मामांना श्री विष्णू मंदिर, श्री गणपती मंदिर, श्रींचं घर, विश्वेश्वर वगैरे दाखवण्यासाठी घेऊन जाण्यास सुचवलं. एवढ्यात बाहेर भिक्षेसाठी एक भिकारीण आली आहे हे कळल्यावर श्रींनी तिच्यासाठी पैशाची होती नव्हती तेवढी मोड काढून देऊन डॉक्टर मिराशींच्या हातात दिली. श्रींच्या दर्शन प्रसंगी आज गुरुवार असल्यानं गुरूंच्या पायाचं तीर्थ घ्यावं असा संकल्प मामांच्या मनात आला होता. पण श्रींनी पहिल्याच संभाषणात अशा गोष्टीसंबंधी आपली मतं सांगितली होती. म्हणून मामा गप्पच बसले. दुपारी श्रींनी मामांना वाचण्यास देण्यासाठी संजीवनी गाथा बाहेर पाठवली. मामांनी ती अभंगरचना मोठ्या भाविकपणानं वाचली. संध्याकाळी नित्याप्रमाणे श्रींच्या सान्निध्यात भजन झालं. रात्रौ श्री देसाई यांच्या घरातील सर्व माणसं, मुलं नाटकास जाणार होती. म्हणून श्रींनी मामांना भोजनानंतर त्यांच्या सन्निध राहून खोलीतच झोपण्यास सांगितलं. रात्री झोपेपूर्वी मामा बाकावर बसून संजीवनी गाथा वाचू लागले. ग्रंथ उघडताच पहिला अभंग आला. सद्गुरु गणनाथ उदार समर्थ घाली नयनात ज्ञानांजन. सहज समाधी सापडले धन लाचावले मन तया ठाई. स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद
लागलासे छंद स्वरूपाचा. स्वामींनी मामांकडे कृपादृष्टीनं पाहिलं. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी अमलानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.